विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। आज भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद 1946, 29 ऑगस्ट 2024। आज आपल्या शब्द एकादशीचा 20वा भाग। मागच्या भागात आपण पुत्रदा एकादशीची माहिती पाहिली होती। आज आपण श्रावण कृष्ण पक्षात येणारी अजा एकादशीची माहिती पाहणार आहोत। अजा एकादशी। आजच्या अजा एकादशीची प्रमुख देवता श्री ऋषिकेश आहे। ऋषिकेश हे नाव भगवान विष्णूंच्या 108 नावापैकी एक नाव आहे। या नावाचा अर्थ असा होतो की इंद्रियाचा स्वामी किंवा इंद्रियावर नियंत्रण असलेला। या एकादशीला अन्नदा एकादशी देखील म्हणतात। या एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। आणि बरं का, आजच्या या एकादशीला आर्द्रा नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। तसेच या दिवशी सर्व योग सिद्धी योगाशी जुळत आहेत। आणि आजची अजा एकादशी ही गुरुवारी आल्याने या एकादशीचे महत्त्व खूपच वाढलेले आहे। अजा एकादशीला विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते। या एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ आणि आनंददायी मानले गेले आहे। या व्रताने पुण्यफळ प्राप्त होते असे सांगितले जाते। या एकादशीचे व्रत करणाऱ्या साधकाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लाभ होतो। सर्व पापापासून त्यांना मुक्ती मिळते। अजा एकादशीचे महत्त्व। या एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केले जाते। भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते। या व्रताच्या प्रभावाने साधकाला शांतीसह मोक्ष प्राप्त होतो, त्याची प्रगती होते। पौराणिक कथेनुसार या एकादशीची कथा श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते। भगवान ऋषिकेशाची आराधना केल्याने मनुष्य या जन्मात सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी विष्णू लोकात जातो। जे लोक अन्नदा एकादशीचे व्रत पाळतात त्यांनी विष्णूंची प्रार्थना करावी व त्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणी कमळाची फुले अर्पण करावी। ओम नमो नारायणा या अष्टाक्षरी मंत्राचा 3 वेळा जप करावा। अजा एकादशी पूजा विधी। या अन्नदा एकादशीलाही इतर एकादशीप्रमाणे पहाटे लवकर उठून स्नान करावे, पूजेची तयारी करावी, व्रताचा संकल्प करावा, भगवान विष्णू किंवा कृष्णाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करावी, मूर्ती किंवा प्रतिमेला चंदनाचा टिळा लावावा, पूजेच्या वेळी पूजास्थळी तुपाचा दिवा लावावा, हार, तुळशीचे पाने देवाला अर्पण करावी, मनोभावे नमस्कार करून त्याच्याकडे प्रार्थना करावी। प्रार्थनेनंतर फळे, मिठाई देवाला अर्पण करावी। ऋषिकेशाची पूजा ही शुद्ध अंतकरणाने करावी। ऋषिकेशाच्या पूजेसोबतच तुळशीची पूजा करावी, व्रतकथा वाचावी। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या सर्वांनंतर आरती करून देवाला साष्टांग नमस्कार घालावा।
हे व्रत केल्याने भक्तांना भूतांच्या भीतीपासून मुक्ती मिळते. आज्या एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. रात्रभर जागरण करावे. विष्णूंना समर्पित असलेली भजन कीर्तन गायन करावे. या एकादशीच्या बरोबरीने दुसरी कुठलीही एकादशी नाही. व्रतकथा. फार पूर्वी हरिश्चंद्र नावाचा एक प्रतापी आणि सत्यवादी राजा होऊन गेला. तो राजा खूप प्रामाणिक होता. राजाकडे प्रताप आणि वीर नव्हता, तर तो एक उदार दानशूरही होता. एकदा त्याला स्वप्नात असे दिसले की आपण आपले राज्य एका ऋषीला दान केले आहे. त्या दानामुळे राजाला राज्य गमवावे लागले. परिस्थिती इतकी बिकट झाली की स्वतःला, पत्नीला व मुलाला विकावे लागले. आणि त्या पुण्यवान राजाला एका चांडाळाचे सेवक व्हावे लागले. तो जे सांगेल ते काम त्याला करावं लागत होते. चांडाळाच्या सांगण्यानुसार राजा प्रेताला कपडे काढून अग्नी देत असे. असे असतानाही त्यांनी यातही आपले सत्य कधी सोडले नाही. या कामात खूप वर्षे निघून गेली. राजाला आपल्या कर्माचे वाईट वाटू लागले. आता मी काय करू? कुठे जाऊ? माझी सुटका कोण करेल? केलेल्या नीच कर्मातून मुक्ती मला खरंच मिळेल का? असे अनंत प्रश्न त्याला पडू लागले. एकदा अशीच राजाची आणि गौतम ऋषींची भेट झाली. राजांनी त्यांना नमस्कार केला आणि आपली सगळी कहाणी सांगितली. राजाची अशी वाईट अवस्था पाहून गौतम ऋषींना खूप वाईट वाटले. त्यांनी राजाला सांगितले की हे राजन, तुमच्या सुदैवाने भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अन्नद एकादशी लवकरच येत आहे. मी आपणास असे सांगतो की आपण त्या व्रताचे पालन करावे, रात्री जागरण करावे. आणि तुम्ही जर असे केले ना, तर तुमची सर्व पापे नष्ट होतील. हे राजाला सांगून गौतम ऋषी निघून गेले. राजाने ऋषीने सांगितल्याप्रमाणे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने राजाला गेलेले राज्य परत मिळाले. तशीच त्यांची पत्नी आणि मुलगा यांची भेट झाली. या व्रताच्या पालनाने मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होते व अनेक वर्षापासून भोगावी लागणारे दुःखे नाहीसे होतात, असे कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेले आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत भेटूया 14 सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.